Hello friends, it is the next part of the lesson on saying please, the second video. First video we learn about the intercurse and recitant. The next page number 16. I should like to feather in the connection of my friend polite conductor. The writer expressed their own views, their own experience about the traveling, and one of the good best person whose प्रोफेशन इज द कंडक्टर. आता रायटर इथं आपल्याला एक छानसाच एक कंडक्टरची गोष्ट सांगतोय. आता जनरली कंडक्टर म्हटलं आपल्या डोळ्यासमोर एक आयडिया येते बघा, चिडचिडा, तापलेला, संतापलेला. कारण तो त्या अशा लोकांमध्ये असतो ना, त्याला असा एक त्याच्या मनात असा ग्रह असतो की हे जे बसलेले नाही सगळे दीज ऑल आर द पर्सन, द पॅसेंजर. इट इज नॉट अ पॅसेंजर, इट इज अ चीटर. They try to cheat me. So he already set his mind about the anger and he tried to रिड्यूस ऑन इट. आणि तो ते काय करतो, ते सगळं त्याच्यावरती ती काढण्याचा प्रयत्न करतो, त्याचा जो द्वेष असतो तो. आणि मग त्या पद्धतीने असे आपण कंडक्टर आपल्याला चिडचिडणारे, ओरडणारे की विश्वास न ठेवणारे. पण मग आता इथं एक कंडक्टरची तो स्टोरीज आपल्याला या ठिकाणी जॉर्ज सांगताय की ते म्हणताय की ऑर्डर म्हणजे डिफिकल्ट अँड पेनफुल एक्सपिरियन्स आपल्याला आत्तापर्यंत आलेला असतो. आणि तो कंडक्टरचे ही हॅव नॉट मॅनर्स, ही हॅव ॲग्रेसिव्ह व्हॉईस, ॲग्रेसिव्ह मॅनर्स, लाऊड व्हॉईस, ही हॅव हॉनेस्ट, नॉट हॉनेस्ट, ही अंडरस्टँड एव्हरीथिंग. मग तो हे करतो. तर या ठिकाणी परत अजून एक एक्झाम्पल दिले, अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचं एक उदाहरण इथं रायटर देतोय. द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीज ऑल द स्टाफ्स, all the persons have giving the good performance about the social service of the travel public, pleasant, and they try to create the pleasant traveling public service. एक छानसं लोकांना सभ्य वागणूक देऊन एक चांगल्या प्रकारचं वातावरण करण्याचं काम ते करतात. हा अनुभव आता बसमध्ये कसा येतो लेखकाला तो सांगतोय की तो जो कंडक्टर असतो, अनफ्रेंडली कंडक्टर ॲज क्लास पे ट्रिब्यूट टू पर्टिक्युलर मेंबर ऑफ द क्लास. And one day the writer have the writer have jump and catch the bus, and everyone have experienced their feelings and mixed feeling. The writer have experience about the mixed feeling. The words come here about the mixed feeling. तो त्याला त्या सर्व भावनांचा अनुभव येतो, त्या बसमध्ये तो बसतो. अँड देन ही फाइंड आउट देअर हिज पॉकेट देर हॅव नो मनीज. त्यानंतर लक्षात येतं की त्याच्या पॉकेटमध्ये पैसेच नाही आहे. अँड ही ट्राय अबाउट द हिमसेल्फ क्नेव, KNEV वर्ड आला आहे तो. क्नेव मीन्स अ डिसऑनेस्ट पर्सन. अबाउट ही फील अबाउट क्नेव अँड रस्ट. त्या स्वतःबद्दलच वाटतं की अरे मी तर डिसऑनेस्ट वाटतो आहे आणि मी मोठी चूक केली आहे ना, धाड कंडक्टर मला कसं ॲड्स करेल एवढ्या गर्दीमध्ये. बट ही ट्राय टू शो इज हॉनेस्टी, स्पीक विथ व्हेरी पोलाइटली. त्या कंडक्टरबरोबर तो पोलाइटली सांगतो आपला लेखक की आज माझ्याकडे पैसे नाही वगैरे वगैरे, आणि त्यामुळे हवं तर मला उतरून द्यायचं किंवा बस थांबवा. आय हॅव नो कॉपर्स. कॉपर शब्द आला आहे कारण तिथे पेनी शब्द आहे. पेनीची जी नाणी असतात ती कॉपरची असतात म्हणून तो शब्द आला आहे. आणि मग पुढे त्यानंतर असं असल्यानंतर मात्र रायटरचा अनुभव खूप वेगळा येतो, कारण तो जो कंडक्टर असतो तो खूप चांगला माणूस असतो, गुड मॅनर्सचा माणूस असतो. याचा जो पूर्व प्रेज्युडाईज जे होतं ते पूर्ण दूर झालं. कारण आपण कधी कधी आता सांगितलं तुम्हाला कंडक्टर कसे असतात की आपलं प्रेज्युडाईज आहे, पण त्यात काही देव माणसं असतात, हे वास्तविक आहे. मग तिथं तो काय सांगतो बघा, ऑल राईट बट आय हॅवंट कॉपर मी, आय शॅल गो बॅक थ्रू द रिप्लाय. मग तो त्या ठिकाणी म्हणतो, ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट, काही गरज नाही तुला उतरायची, आपणही करून घेऊ. ही गिव्ह देन युअर द बंच ऑफ द तिकीट्स. त्याच्या हातात जसं की याला बँक टू हाँगकाँगला जायचे. आणि त्यानंतर तो सांगतो, बट वेअर आय शॅल सेंड फिअर, ओ यू शॅल राईट चेअरफुली. तो आत्ता आनंद म्हणतो, ठीक आहे नंतर भेटल्यावरती तुम्हाला दे, आत्ता ही पकड आणि इथं बस. आणि ही स्क्वेअर्ड म्हणजे सेटल करतो तिथं. अँड लेसन टू द ग्लो प्लेजर गुड नेचर अँड ॲक्शन. आणि अत्यंत छान अशा गुड नेचरमध्ये, चांगल्या स्वभावामध्ये तो तिथं लेखकाला बसवतो. आता लेखकाला तिथं बसवल्यानंतर काय होतं, अ फ्यू डेज आफ्टर द सेन्सिटिव्ह ट्रम्प द रॅशनल हॅव्हिली द बस. काही दिवसानंतर अत्यंत गर्दीच्या त्या रस्त्यामध्ये ती बस चालू असते आणि तिथंच एक व्यक्ती येतो, चेअरफुल कंटेनर्स त्या ठिकाणी वातावरण असतं. आणि सॉरी सर सेड सो प्लीज, वन ऑफ द पर्सन हू वेअरिंग द हेवी गम बूट्स अँड गिव्ह द फीट ऑन द टॉप ऑफ रायटर्स फिंगर वी हॅव ऑलरेडी व्ह्यू. जो लेखकाचा जो बोट असतो तो ऑलरेडी दुखावलेला असतो, त्याच्यावर तो पाय देतो. प्रचंड त्रास होतो लेखकाला. पण तो काय करतो, तो कंडक्टर जो असतो तो त्या ठिकाणी लेखकाला लगेच सांगतो की सॉरी
आत्तापर्यंत माझे पाय असेच चेंगरत होते, चिंताबिंदू होतो म्हणून मी हे बूट घातले ना, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मी त्याबद्दल माफी मागतो, असं अतिशय याच्यामध्ये तो बोलतो. लेखकाला त्याची भावना समजतात, त्याची सभ्यता समजते, त्याचे मॅनर्स लक्षात येतात, ते मॅनर्स इंडिकेट्स करतात. आणि मग लेखकाचा जो टेम्पर असतो तो स्पिरिच्युअल होऊन जातो, शांत होऊन जातो थोडासा, की नाही चला चूक मान्य केली त्यांनी. आणि त्यानंतर मग रायटर हॅव ऑलरेडी ऑब्झर्व द पर्सन, मग लेखक त्याला पूर्ण वेळ ऑब्झर्व करतो की हा कसा वागतोय. मग त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह, ही इज व्हेरी लव्हिंगली, इज व्हेरी हेल्पिंग पर्सन्स, बिकॉज ही हेल्पिंग एव्हरी वन. वेन एव्हर द रेन हॅव स्टार्ट अँड इन द इंग्लंड देअर हॅव द डबल डेकर बस, द रेन्स हॅव फॉलिंग ऑन द टॉपर डेकर. वरच्या डेकरला पाऊस पडतो, लोकांना लागतो, त्यामुळेच तो कंडक्टर त्या लोकांना खाली आणतो, वयस्कर लोकांना हात धरून आणतो, लहान मुलांना आईवडिलांसारखी काळजी घेतो. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लेखक बघतो आणि मग लेखकाला वाटतं की अरे वा, हा किती छान आहे, किंवा असेच कंडक्टर किंवा असेच लोक जर वागले तर किती चांगलं होईल. ॲटमॉस्फिअर, त्याचं गुड टेम्पर त्याचा लेखकाच्या लक्षात येतो की इज व्हेरी काइंडनेस अँड नॅचरल कट्स अँड मॅनर्स, याच्यामध्ये नैसर्गिकच काही सभ्यता आलेली आहे हे लेखकाला जाणवतं. आणि मग लेखक ते सर्व बघत बघतं. इन अ बॅड मॅनर्स इन्फेक्शन ऑल्सो द गुड मॅनर्स, म्हणजे लेखकाला लक्षात येतं चांगल्या लोकांच्या स्वभावामुळे ह्या चुकीचे लोक जे वागणार आहे त्यांच्यावरती एक नक्कीच चांगला परिणाम होईल. अनसिव्हिल अनयुजली द डिसग्रेबल सनी पीपल्स, नथिंग क्लिअर्स अप स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. सो किट्स, जॉन किट्स नावाचा एक मोठा लेखक आहे, लवकर वारले ते. त्यांनी सांगितले की चांगल्या आत्म्यांमुळे किंवा चांगल्या लोकांमुळे वाईट प्रवृत्ती आपोआप कमी होतात. त्या पद्धतीनं तो व्यक्ती वागत होता. त्याच्यानंतर त्याच्या तुम्ही चांगलं वागल्यानंतर एक शब्द आला आहे, समथिंग ऑफ द बेनिडिकेशन ऑफ द फाईन डे, तुम्हाला त्यांच्या ब्लेसिंग मिळतात. बेनिडिक्शन म्हणजे ब्लेसिंग तुम्हाला मिळत राहतात, त्यामुळे तुम्ही चांगलं करत राहा. ओन सिव्हिलिटी ही इज अ कॉन्सलिटली ॲड्रेसिंग, कॉन्सलिटी शब्द आला आहे तिथं. कॉन्सलिटरी म्हणजे ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग्स टू एव्हरी वन, कीप इट, मेंटेन इट, प्रत्येकाने गरजेचं आहे गुड मॅनर्सने. आणि तो त्या ठिकाणी बघतो, पाळतो आणि त्याचं काम चालू ठेवतो. मग रायटर्स हॅव मिस वन डेज द बस, लेखकाला एक दिवस ती बस मिस होते, दुसऱ्या दिवशी परत त्या बसने येतो. बट यू डू नॉट फाइंड दिस कंडक्टर, तो त्याला बघत नाही. मग त्याला वाटतं द कंडक्टर हॅव चेंज देअर रूट्स ऑन द नेक्स्ट अनदर वे, who try to show these good manners for the people where are these need. तो म्हणतो की जिथे त्याची गरज आहे तिथं तो गेला असेल आणि गुड मॅनर्स देत असेल, की शेवटी एक माणूस किती ठिकाणी पुरणार आहे. आणि हे लेखकाला त्या ठिकाणी बघतो. आणि मग लेखकाला आठवतं वर्ड्सवर्थ गॅदर लेसन, द पुअर लेच गॅदर, एक फ्रेज आली आहे. पुअर लिच गॅदर्ड हा शब्द म्हणजे काय, वाळवंटामध्ये लिच नावाचं जे काही छोटासा किडा असतो की तो आपलं काम करतो, तो त्याचं लोनली असतो तरी काम करतो, तसं त्या कंडक्टरने एकटा असून चांगलं वागायचं त्याचं काम चालू केलं आहे. डिग्निफाय बाय द गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग तो करतो आहे. मग आता लेखक म्हणतो द जनरल ॲग्रीमेंट दॅट वी हॅव द chilling effect upon those everyday civilities of behavior and sweeten the general air. आपण प्रत्येकाने आयुष्यात चांगलं वागत राहिलो तर आपल्यामुळे वातावरण चांगलं होतं आणि त्या ठिकाणचा परिसर चांगला होतो. द पोलिसमॅन नेसेसरीली सिम्बॉल ऑफ द लॉ इन्स्टिट्यूशन सोसायटी लोअर दॅन एंजल्स. पोलिसांच्या मदतीने शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा आपण स्वतःच चांगलं वागून त्या ठिकाणी आपली परिस्थिती किंवा ते वातावरण किंवा परिस्थिती सुधारवली पाहिजे. प्रोटेक्ट अगेन्स्ट मटेरियल अटॅक, तुम्हाला तुमच्या मटेरियल, तुमची चोरी झाली काही, तुमच्या हल्ला झाला, तुम्हाला त्याचा आधार मिळेल, पण तुमचं मानसिक खच्चीकरण झालं, तुमच्या भावना दुखावल्या गेल्या, याच्याबद्दल आबरू नुकसानीबद्दल तुम्हाला नियम कोर्टात जाता येत नाही. हा खूप मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबद्दल ठीक आहे, पण सर्वसामान्यपणे तुम्हाला कोणी एखादं गाढव म्हणून गेलं, तुम्ही त्याच्याबद्दल कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून हा मॉरल एफंट, फिजिकल व्हायलन्स थांबवण्याकरता प्रत्येकाने आपल्याकडे इफेक्टिव्ह रिवेंजफुल राहण्यापेक्षा डू फॉलो द गुड मॅनर्स अँड यूज ऑलवेज प्लीज, थँक्स, सॉरी, यूज दिस वर्ड्स, हे शब्द आपण वापरायला पाहिजे. आणि पुढे जाऊन शेवट पेज नंबर 19वरती लेखक सांगतोय की ते पोलाइटनेस इज एलोबरेट एव्हरी वन अँड द पोलाईट वन मॅन ॲडव्हान्टेजेस ऑलवेज स्पिरिच्युअल व्हिक्टरी. तुम्ही जर असंच सभ्यतेने वागत गेला तर एक दिवस नक्कीच तुमच्या आत्म्याचा विजय होईल, स्पिरिच्युअल व्हिक्टरी होईल, तुमचा विजय होईल. आणि इथे एक दिला आहे लिफ्टमॅन स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड इन द लंडन सिस टू पॉमेंट्स टुडे मॅन टूक द वॉल. त्यांनी एक सांगितलं आहे की इंग्लंडला एका ठिकाणी खूप बर्फ पडायचा, मग तो बर्फ पडत असताना तिथं लोक एकाच कडेने जायचे. समोरून एक एकदम मोठा माणूस आला आणि लेखक तिथं होता. तो समोरचा माणूस लेखकाला काय म्हणतो, आय नेवर गिव्ह वॉल टू स्काउंड्रल, मी अशा गावंडळ लोकांना जागा देत नाही जाताना. लेखक तिथे काय म्हणतो, येस आय ऑलवेज डू, तू जरी देत नसेल पण मी देतो. यातून अर्थ काय झाला मित्रांनो, यातून लेखकाने त्यालाच त्याच्या भाषेत समजून सांगितलं. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये गुड मॅनर्स पाळा. इथं आले